पुण्यात अनेक ऐतिहासिक वाद घडलेत। गेले 3-4 वर्ष झाले पुण्यामध्ये एक नवा वाद सुरू झालाय। गणेशोत्सवाची चाहूल लागली की गणेश मंडळ आणि प्रशासन यांच्यामध्ये खटका उडतो, तो स्पीकरच्या संख्येवरून, साऊंडच्या संख्येवरून। मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होते, इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पीकरच्या भिंती उभ्या केल्या जातात आणि गणेशोत्सव जो आहे त्या गणेशोत्सवाचं पावित्र्य बिघडवलं जातं। महत्त्वाचं म्हणजे या स्पीकरमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या होतात, उद्भवतात, किंवा जे आजूबाजूला पेठांमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना या साऊंडचा प्रचंड त्रास होतो। या सगळ्यावरती नियंत्रण आणायचा प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न केला जातो, दरवर्षी केला जातो। सोलापूरमध्ये, कोल्हापूरमध्ये डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातली पावलं उचलली गेली। पुण्यासारख्या पुरोगामी शहरामध्ये किंवा जे चळवळींचं माहेरघर आहे अशा शहरामध्ये मात्र या डीजेचा संबंधानं काही निर्णय घेतला प्रशासनानं की त्याला गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड विरोध होतो। आपल्या सोबत गणेश मंडळांचे सगळे कार्यकर्ते, प्रत्येकाची त्याची एक बाजू आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, ज्यांना कानाचा त्रास आहे, ज्यांना लेझरमुळे डोळ्यांचा त्रास झालेला आहे। या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांच्या या त्रासाला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारून आपण सुरुवात करूया। सर्वसामान्य पुणेकर तक्रारी करतात, तुम्ही गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणून तुमचा उत्सव, तुमचा उत्साह या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत, त्याच्यामुळे होणारं संघटन त्यालाही महत्त्व आहे। मात्र हे जरी सगळं असलं तरी सर्वसामान्य पुणेकरांच्या आरोग्याच्या काही समस्या या स्पीकर्सच्या भिंतीमुळे उद्भवतात, ज्याच्या तक्रारी सातत्यानं केल्या जातात, तरी सुद्धा तुमचा स्पीकरचा आग्रह काही कमी होत नाही। मी परत सांगतो, काल पण सांगितलं आमचा स्पीकरच्या भिंतींना पूर्ण विरोध आहे। एक दुसरी गोष्ट, प्लाझ्मा स्पीकर आहे, त्याला आमचा सगळ्या गणेश मंडळांचा विरोध आहे। लेझर लाईटचा जो संबंध आहे, ज्या लेझर लाईटमुळे डोळे जातात, काही लोकांचे डोळे पण गेलेत, डोळ्यांना त्रास झालेला, त्याला पण आमचा विरोध आहे। पण काही गणेश मंडळ, काही जी दहीहंडी उत्सव आहेत हे प्लाझ्मा आणि लेझर लाईट लावतात, त्यांच्यामुळे एका दोघांमुळे हे सगळ्यांवर बंधन येते। आमची जी आहे, जे आम्ही प्रेशर मिड जे असतं त्या प्रकारचं कुठलाही स्पीकर लावत नाही। आमच्या जे स्पीकर असतात त्याचा कुठल्याही स्पीकरमुळे आमच्या आज ताग आहेत की कुठल्याही नागरिकांना त्रास झाल्याचं आम्हाला आढळत नाही। त्रास जो झालाय, जे प्लाझ्मा स्पीकर आहेत, इतर स्पीकर आहेत, त्यांच्यामुळे झाल्याचं हे स्पष्ट आहे। आणि कोणीतरी एक उठतं दरवेळेस म्हणजे दरवेळेस की गणेश उत्सव आला, दहीहंडी आली की यांना हे सुचतं की ह्या स्पीकरवर बंदी आली पाहिजे। मग इतर जे सण असतात, जयंत्या असतात, पुण्यतिथी असतात, ह्यावेळेस ज्या थप्प्या लागतात, भिंती लागतात, त्यावेळेस यांना ते दिसत नाही का की ह्या भिंती उभ्या आहेत। त्या भिंतींपायी एका महिला कॉन्स्टेबल चक्कर येऊन पडली होती, त्यावेळेस ते कुठे गेलते जे कंप्लेंट दाखल करतात, त्यावेळेस नाही दिसले यांना की हे भिंतींमुळे झालेलं आहे। आमचा गणेश मंडळांचा हा विरोध आहे। आम्ही जे गणेश मंडळ हे पुणेकरांच्या हिताच्या पण काही गोष्टी बघतो ना स्पीकरमध्ये। बरं, ठीक आहे, पण हे सगळं जरी असलं तरी तुमच्या विरोधामध्ये पुणेकर काही बघताना हे गणेश मंडळ कुणाचं आहे, त्याच्यामध्ये हा साऊंड कुठला आहे, इतक्या बारकाईने बघत नाहीत। रस्त्याने येताना जाताना आजूबाजूला राहणाऱ्यांना ज्यांना त्रास होतो ते काही मंडळ कुठली आहेत हे शोधत नाही बसत। एक सर्वसाधारणपणे अनुभव जो आहे त्या अनुभवाच्या आधारावरती ते बोलतात आणि ह्या स्पीकरचा आवाज कमी झाला पाहिजे असं म्हणतात। या स्पीकर बरोबर, या थप्प्यांबरोबर आणखी एक गोष्ट येते, ते म्हणजे या ट्रॅक्टर्सवरती नाचणं असू द्यात बीभत्सपणे, किंवा एकूण सगळं पावित्र्य जे उत्सवाचं त्याला जे गालबोट लागतं त्याच्यावर सुद्धा टीका केली जाते की असला गणपती आम्हाला नको। नक्कीच त्याची काळजी पूर्णपणे पुणे शहरातील सर्व गणेश मंडळ, दहीहंडी उत्सव मंडळ घेणार आहेत। कारण ह्याच्या आधी आपण हा काय गणेश उत्सव आजचा नाही, हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे। ह्या पुणे शहराने रात्री 12 नंतरही म्हणजे 24 तास मिरवणुका या पुण्यात चालल्यात, त्यावेळेस कुठले असे प्रकार घडले नाही। ठीक आहे, नवीन झेंजी पिढी आहे, काही त्यांना कळत नाही, त्यामुळे ती समजून सांगण्याची जबाबदारी आमची आहे। परंतु दरवेळेस ट्रायल ही गणेश उत्सव आणि दहीहंडी उत्सव मंडळावरच का? ह्याच्या आधी बाकीचे सण होतात, बाकीच्या गोष्टी घडतात, प्रायव्हेट कार्यक्रम असतील, त्यावेळेस तिथं थप्प्या मोठ्या लावल्या जातात, त्यावेळेस मोठे साऊंड लावले जातात, त्यावेळेस या लोकांची तिकडं लक्ष जात नाही। फक्त आणि फक्त दरवर्षी गणेश उत्सव, दहीहंडी उत्सव आल्यावरच काय होतं। त्यामुळे ह्यावेळेस स्पष्ट सर्व मंडळांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे, या वर्षीचा गणेश उत्सव आणि दहीहंडी उत्सव हा निर्बंधमुक्त, म्हणजे साऊंडवर कुठलीही बंदी नको, हा एक मताने आम्ही मांडलेला आहे आणि तोच आम्ही मान्य करून घेऊया प्रशासनाकडनं। आणि आमची पुढची भूमिका अशी आहे की 1 जानेवारी 2027ला तुम्ही नवीन नियम जाहीर करा की त्यापुढे ह्या वर्षात पुढच्या 27ला कुठलाही कार्यक्रम असू त्या ठिकाणी 2 स्पीकर लावायचे आम्हाला मान्य आहे, आम्ही त्याला सहमत असू। बरं, ठीक आहे, आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव करायचा म्हणजे मग किती स्पीकर लावायचे? तुमच्या चर्चा झाल्या असतील ना काही गणेश मंडळांच्या, तुमचं काय ठरलंय? किती स्पीकरनी त्रास होत नाही, नेमका तुमचा अभ्यास काय ते तरी कळू द्या। आता डेसिबलचा सगळ्यात पहिला अभ्यास तुम्हाला सांगतो। डेसिबल हा 1986च्या कायद्यानुसार हा माननीय कोर्टाने निर्णय दिलेला आहे। 1986 मध्ये कायदा कसा केला
ह्याचा थोडा अभ्यास सगळ्यांनी करायचा. भोपाळमध्ये एक दुर्घटना झाली होती, आमचा त्याबद्दल आता अभ्यास चालू आहे. त्या भोपाळमधले वायुगळची जी दुर्घटना झाली त्यानुसार त्यांनी 1986 साली निकष बनवून ती ऑर्डर दिलेली होती. ती ऑर्डर 2026 साऊंडवर चालणार आहे का, हा सगळ्यात पहिला आमचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही प्रेशर मीडिया जो साऊंड सगळ्यात जास्त त्रासदायक आहे, आम्ही त्याचा विरोध तुम्हाला करतो. आता आम्हाला काही आम्ही ती पण माहिती गोळा करतो, तुमच्याद्वारे एक आम्ही आता व्हिडिओ दाखवतो. 100 प्रेशर मीड आता एका ठिकाणी दाखवतो, त्या बघा. ह्या प्रेशर मीटला आमच्या सगळ्या मंडळांचा विरोध आहे. आम्ही ही जी माहिती सगळी आम्ही मागवतो कोण? सगळ्यांचा विरोध आहे, मागवतो कोण? जिल्हा आम्हाला जी माहिती भेटली, जिल्ह्यामध्ये जे काही लोक आहेत, आपल्या काही पुण्यामध्ये पण त्याचे कारखाने आहेत, त्या कारखान्याचे आम्ही नावं देणारे. आम्ही काही जिल्ह्यामधले जे काही लोक, आम्ही स्पष्ट सांगितले प्लाझ्माला बंदी तुम्ही हद्दीमध्ये पुणे शहरात येऊन द्यायचं नाही. आले तर ते आमची जबाबदारी नाही. आम्ही जाहीरपणे समर्थन करतो की तुम्ही बाबा त्यावर बंदी टाका म्हणून. मग आमचा जर त्याला विरोध असेल तर आम्ही कसं साऊंड आवाज वाढवू. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणताय आम्ही 16 बेसचं समर्थन करणार नाही, आम्ही 12 बेसचं समर्थन करणार नाही. काही मंडळांचे साऊंडचे वॅटेज जे असतात ते कमी असतात. जर त्यांनी जर 8 बेस लावले तर तो आवाज त्रासदायक नसतो. ते मंडळांचे जे काही टेक्नॉलॉजी असतात साऊंडच्या, त्या हिशोबाने काही बेसमध्ये 1200 वॅटचा स्पीकर असतो, काही म्हणजे 1800 वॅटचा असतो, पण तो त्रासदायक नसतो. त्रासदायक का असतं? प्लाझ्मा. आम्ही त्याविषयी भांडतोय. किंवा तुम्ही प्लाझ्माला काही करा, म्हणजे गुन्हे दाखल करा, अटक करा, आम्ही काय बोलणार नाही, आमचा काही संबंध नाही त्याच्या संग. आम्ही आता ही भूमिका तुमचा आकडा किती आहे मग? स्पीकरचा आकडा किती असला 8 पाहिजे? बेस लावून द्या, 12 बेस लावून द्या, आम्ही असं काही बोललेलोच नाहीये. तुम्ही हे निर्बंध मुक्त हा व्यवस्थित म्हणून तुम्ही करा. निर्बंध मग पुढच्या वेळेला बघू काय नियम आला पाहिजे. आम्ही समन्वयाची बैठक बसवा, एक आम्ही बसतो, तुम्ही बसा, आपण ठरवून करू सगळं. पुणेकर ज्या तक्रारी करतायत, सर्वसामान्य पुणेकर गणेश मंडळांच्या व्यतिरिक्त, त्यांचं काय करणार तुम्ही? ज्यांना त्रास होतोय त्यांच्या बाबतीत गणेश मंडळ सहानुभूती ठेवणार नाही का, की केवळ या 10 दिवसामध्ये आपल्याला मनासारखा स्पीकर वाजवता यावा, नाचता यावं म्हणून सगळ्या पुणेकरांना वेठीला धरणार, जे आजूबाजूला राहतात ज्यांना त्रास होतो? या सगळ्या याच्यात आता मेट्रो चालू झालेली आहे. मेट्रो चालू झालेली असल्यामुळे लोकांना बाहेर जायचा मार्ग मोकळा आहे. पण त्याच्यामध्ये असं नाही की लोक अडवणूक होती लोकांची, किंवा सोशल मीडियावर जे फेसबुकवर कमेंट येतात त्यापैकी काही मीडिया ट्रायल सुद्धा चालू आहे. फेक अकाउंट आहेत, आम्ही कित्येक ठिकाणी पकडलेत की फेक अकाउंट येते. याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की पुणेकरांचं काय, तर पुणेकर नागरिक जो आहे तो सुज्ञ आहे आणि पुणेकरच म्हणून आम्ही कार्यकर्ता आहोत. हाच कार्यकर्ता त्या पुणेकरांना प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो. अँब्युलन्स असेल, कोविड काळात असेल, किंवा पाणी प्रश्न असतील, त्याच्यामध्ये हा कार्यकर्ता त्यांना कायम मदत करत असतो. आम्ही उत्साही, आता कालच बघितलं तर बापू मानकर यांची भूमिका होती, पण ती भूमिका ही जी आहे ती कार्यकर्त्याची भूमिका होती. त्या कार्यकर्त्यांचं त्याच्यामध्ये निर्बंध मुक्त म्हणताना त्या निर्बंधामध्ये गणपतीचे स्टॉल लावून देणार नाही. वर्षानुवर्ष त्याच्यावर मंडळांची आर्थिक गणितं निगडीत आहेत. त्या आर्थिक गणितावर निगडीत असताना गणपतीचे स्टॉल, विक्रीचे स्टॉल शनिवारवाड्यापाशी लागतात. तर ते गणपतीचे स्टॉल नाही लागले तर लोक गणपती घ्यायला जाणार कुठून, मूर्त्या घेणार कुठून? आणि हे जे टीका करतात तेच त्या लाईनीत गणपतीच्या मूर्त्या म्हणजे चॉईस करत असतात, ते बघत असतात, तिथूनच खरेदी करतात. हे ढोल ताशांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्बंध आणण्यात आलेले. तुम्हाला काय वाटतं, ढोल ताशांचा आकडा किती असायला हवा, किंवा काय? आता ढोल आणि ताशा ह्याचा जो आकडा आहे तो 40च्या वरच कायम मान्य केला जातो. तर तो जेव्हा ढोल वाजत असतात, माझा कुठल्याही गोष्टीला विरोध नाही, पण जेव्हा हे 40 ढोल 15 ताशे वाजत असतात तेव्हा कुणी डेसिबल मोजायला जात नाही. आणि स्पीकर किती तास वाजतो? दहीहंडीला 2 ते 3 तास आणि गणेशोत्सवाला रात्री. पण ह्याची महिनाभर किंवा 2-2 महिने आधी प्रॅक्टिस होत नाही. त्याचा जो काय आज ढोल जिथं वाजतात, जिथं प्रॅक्टिस होती, तिथल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास होतो ना. पण प्रत्येक गोष्टीत जर आपण त्रासच बघत घेतलं तर प्रत्येक गुलाबाला काटे असतात. तर ते गुलाबाबरोबर काटे मान्य करणं हा प्रत्येकाने गुण अवगत केला पाहिजे. तेव्हा तो लाखोंच्या आनंदात आपण आनंद शोधायचा का त्याच्यात खोडा घालायचा, ज्यांनी त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही मगाशी म्हणले की अनेक लोकांना त्रास होतो की बाहेरच्या लोक किंवा त्यांनी बाहेर जावं का, तर माझा जन्म आहे हा सदाशिव पेठेतला आहे. मी गाडगे स्ट्रीटला राहिलाय. पण मला जसं कळते गणेशोत्सव आला की आमच्या गावाकडची मंडळी आमच्या घरी राहायला यायची. की का, तर त्या गणेशोत्सवाचा आनंद आता येतात का? 100% येतात माझ्या घरी. म्हणजे तेव्हा सगळ्यांना पावभाजीचा ही आणि पुलावची मेजवानी ही ठरलेली असती. त्यामुळे आणि तुम्ही जर लक्ष्मी रोडला अनेक मंडळ घ्या, गरुड गणपती घ्या, त्यांच्या सगळ्यांच्या घरी पाहुणे येतात राहायला की तो आनंद घेता येईल. आता पेठेतले काही लोक म्हणतात की आम्हाला 10 दिवस तिथे राहावं की नाही, इतकी परिस्थिती होते, इतक्या कानठळ्या बसतात. तुम्ही जे म्हणताय ना की तुम्ही सगळे मिळून, माझं म्हणणं हेच आहे की हा जो एक्सक्यूज तुम्ही घेताय की काही मंडळ तसं करतात, ही मंडळं करतात,
सगळे गणेश मंडळ मिळून एक एसओपी का तयार करत नाहीत की याचे जी एसओपी तीच मागणी आम्ही केलेली आहे. या एसओपी साठीच आम्ही लढत आहोत. कारण की कोणी नवीन अधिकारी येतो दरवेळेस त्याचे नियम लादतो, माझी बॅट माझा बॉल माझीच मॅच, हे असं चालू आहे त्यांचं. त्यामुळे आम्ही हे मागणी करतो की एसओपी तयार करा, जेणेकरून पोलीस प्रशासनालाही याचा त्रास होणार नाही. काल संजय दराडे सर होते, त्यांनी अगदी समन्वयाची भूमिका मांडली आणि कार्यकर्त्यांना एकदम ती पटलेली आहे. त्यामुळं आम्हाला अधिकारी नवीन आल्यावर बदलल्यावर हे असं नाही झालं पाहिजे की मी आलोय माझे नियम. आता त्या दिवशी दहीहंडीची बैठक बोलवली होती, तर ते म्हटले की माझ्या झोनमध्ये मी स्पीकर नाही वाजवून देणार. मग एखादा कार्यकर्ता म्हटलं टिळक रोडला वाजले, तो माझा झोन नाहीये. अरे काय इंडिया पाकिस्तान करता का तुम्ही? इथं भारत पाकिस्तान मॅच चालू आहे का? की सदाशिव पेठ आलं की पाकिस्तानात आलो ना, नवी पेठेत गेले की आपण हिंदुस्थानात आलोय, अशी पद्धत चालली. याच्यामध्ये विचार करताना काल महापौरांनी समन्वयाची भूमिका साधली. महापौर हे रामदूत म्हणून ओळखले जातात, त्याच्यामुळेच या गणेश दूतांना तेच न्याय देतील ही आमची भूमिका आहे. बरं ठीक आहे, तुमची भूमिका काय? आम्ही सीपी साहेबांना पण जेव्हा भेटायला गेलो, सीपी साहेबांनी आम्हाला काही प्रश्न विचारले की म्हणले जर समजा मी तुम्हाला 10 दिवस स्पीकर वाजवायची परवानगी दिली आणि समजा शेवटच्या दिवशी मी तुम्हाला नाही थोडं काही रिस्ट्रिक्शन टाकले चालेल का? म्हणलं साहेब 10 दिवस मंडळ ऑलरेडी स्पीकर वाजवत नाही. ज्यांचे लाईटिंगचे गणपती असतात त्यांना स्पीकरची आवश्यकता पडते. आम्ही ही भूमिका त्यांना सांगितली. किंवा ज्यांचे खूप मोठे देखावे असतात ते ऑलरेडी गणेशोत्सव जेव्हा पहिले 5 दिवस निर्बंध टाकले साहेब, तेव्हा गणेशोत्सव ऑलरेडी संपलेला आहे पुण्यातला 5 दिवस. देखावे करायचे, लोकांनी देखावे बंद केले, फक्त असं महल टाईप काहीतरी करतात, काहीतरी एखादा सेट उभा करतात आणि देखावे त्यामुळे बंद झाले. तेच झालंय. प्रबोधनाचा गणेशोत्सव कुठल्या प्रबोधन मार्गावरती असं गेलाय? करायचं का साहेब? प्रबोधन म्हणजे ऐका ना 2 मिनिटं साहेब, प्रबोधन करायचं आम्ही बी त्यासाठीच बसलेलो आहोत. उद्या तुम्ही म्हणता की तुम्ही घरात ना, आता उद्या नियम आला हेडफोन लावून कानाला नाचा, मग आम्ही तो घ्यायचा का? जर तुम्ही जो डेसिबलचा विषय घेताय साहेब, आता पुण्यातलं ट्रॅफिक जे आहे ते 120 डेसिबल असतं, 130 डेसिबल असतं, तुम्ही मोजा त्या मीटरने. मग जर तुम्ही 70 डेसिबलचा साऊंडचा विषय, मग तो झाला हेडफोन लावा मंडळा पुढे, तुम्ही हेडफोन लावून कानाला लावून नाचा, मग आम्ही तो पण विषय घ्यायचा का? ठीक आहे. आम्ही डेसिबलचा सगळे विषय नियम आला ऐकतो का म्हणून नाही साहेब? स्पीकर असोसिएशनचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. तुमची भूमिका काय आहे? हे सांगतात काही स्पीकरवाले हे त्या वेगळ्या पद्धतीचे स्पीकर बनवतात, ते लावतात आणि त्याचा त्रास जास्त होतो. हृदयविकाराचे झटके किंवा काही जीव जाण्याच्या घटना ज्या झाल्यात त्या त्याच्यामुळे होतात. हे बघा, आमची असोसिएशन म्हणून एकच भूमिका आहे की आमचा व्यवसाय पण चालला पाहिजे, गणेश उत्सव आणि इतर उत्सव पण सगळे साजरे झाले पाहिजे, कोणाला त्रासही झाला नाही पाहिजे. ही आमची पहिली आधीपासून ही भूमिका आहे. मुद्दा काय आहे की जे साऊंड सिस्टम असतात, जे ब्रँडेड असतात, चांगले डिझाईन केलेले असतात, चांगली इंजिनिअरिंग असते त्याच्या मागे, तुम्ही ती सिस्टम जर का तुम्ही लावला तर तुम्हाला 10 फूट 5 फूट थांबल्यावर पण त्रास होत नाही. तक्रारी येत आहेत, हे कशामुळे येत आहेत हे आम्ही परवा सीपी ऑफिसला डेमो दिला, प्रॅक्टिकली आम्ही दाखवून दिला साहेबांना की हे एक चांगला सिस्टम आहे. भलो तो कुठे भारतात पण चांगले सिस्टम बनतात, आपल्या पुण्यात पण बनतात आणि जगभरात तर आहेच आहे. तर आम्ही ते सिस्टम लावून आणि एक जो प्लाझ्मा आणि प्रेशर मीटचा जो विषय आहे तो एक सिस्टम लावून आम्ही साहेबांना ट्रायल दिला, डेमो दिला, ऍक्च्युअल डेमो. तर आम्ही कमीत कमी 10 मिनिटं आमचा ब्रँडेड सिस्टम वाजवला. साहेब असे समोर थांबून त्यांनी सगळ्या गोष्टीची मोजमापणी केली. जसं आम्ही 2 सेकंदासाठी तो प्लाझ्मा आणि प्रेशर मीट चालू केलं, साहेब म्हटलं इमिजिएट बंद कर, हे नाही पाहिजे. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की नक्की काय कशामुळे त्रास होतोय लोकांना, हा मेन मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आता आपण म्हणतोय की पारंपरिक वाद्य आहे, ढोल लेझिम आहे, ठीक आहे, पण त्याची डेसिबल मर्यादा आपण मोजलेली आहे का? मला कोणाच्या विरोधात जायचं नाहीये. तुम्ही जसं ढोल लेझिमला जेवढं डेसिबलचं परमिशन देताय ना, तसं आम्हाला पण द्या. आम्ही ग्वाही देतो की कोणालाही आमच्या सिस्टममुळे त्रास होणार नाही, होत नाही, हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो, कारण ते तसं डिझाईन केलेलं आहे. पण मग ते स्पीकर कुणाचे येतात? असोसिएशन म्हणून तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही जसं व्यवसाय करू द्या म्हणताय, चुकीच्या गोष्टी ज्या घडतायत त्यांच्यावरती तुम्ही त्याची माहिती देता आम्ही का? हे मागचे 8-10 वर्ष आम्ही केलेलं आहे, निवेदनं दिले आहेत, त्यांनाही जाऊन परस्पर भेटलेले आहोत जे लोक हे करतायत, पण त्यांची थोडीशी विचार करण्याची पद्धत वेगळी, आमची नाही आहे. बघा, आमचं कसं आहे, याच्यावरती उदरनिर्वाह आहे, आमचा परिवार, आमचे मागे 8-10 मुलं आहेत, त्यांचं पण परिवार आहे, आमचा रोजगारचा पण विषय आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी आम्ही विचार करून आम्ही करत आलेलो आहोत. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याच्यावरती बंदी आलीच पाहिजे. आणि मी सगळ्या मंडळांना जे आमच्या मागे उभे आहेत, जे आमच्या बरोबर आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो की तुम्ही हे ऍक्च्युअल रिझन तुम्ही सगळ्यांसमोर आणलेलं आहे. ठीक आहे. या सगळ्यामध्ये ऋषिकेश एक महत्वाचा मुद्दा आहे
तो म्हणजे तुम्ही गणेश मंडळ हे एकमेकांशी समन्वय साधून या सगळ्या गोष्टी करू शकत नाही का, जेणेकरून हा उत्सव सुद्धा साजरा होईल आणि सर्वसामान्य पुणेकरांना त्रास होणार नाही? ज्या तक्रारी तुम्ही करताय, या तक्रारी जे चुका करतायत त्यांना त्याच्यापासून परावृत्त करणं हे तुम्हाला गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना शक्य नाही का एका प्लॅटफॉर्मवरती येऊन? कसं आहे, मंडळ हा एक परिवार असतो. ह्या मंडळांच्या बाबतीत आमची सगळ्यांची तीच भूमिका आहे. आम्ही ज्यांना जे मोठे स्पीकर लावतात, प्लाझ्मा लावतात, भिंती उभे करतात, लेझर लाईट लावतात, की बाबा तुम्ही हे करू नका, एकामुळं सगळ्यांना त्रास होतोय, तुम्ही प्लीज त्यात सहकार्य करा. हे वेळोवेळी जी मंडळं लावतात, मी आता ती नावं सांगू शकत नाही, कारण का काय त्याच्यामुळे वाद होतो की हा बोलला तो बोलला. सगळ्यांना विनंती केली, मी केलेली आहे, आमच्याबरोबर काही आमचे मित्र आहेत, बंधू आहेत, त्यांनी पण केलेली, ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी पण केली, पण ती लोक ऐकतच नाही, तर त्याला काय करणार? मग याला जबाबदार कोण? मग पुणेकरांना होणारा त्रास तो कसा कमी होणार? तुम्ही स्पीकरच्या भिंती कमी करणारे कमी करत नाहीत म्हणताय, या सगळ्या 2007 सालापासून आम्ही पुणे लाईट साऊंड असोसिएशनचा मी कार्याध्यक्ष आहे, पण त्याच्या अगोदर पहिला मी गणपती कार्यकर्ता आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही 2007 सालापासून सर्व मंडळ, त्यानंतर प्रशासन आणि सगळ्या लोकांना या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत. आणि तुम्ही जे आम्हाला बोलताय त्याही व्यावसायिकांना आम्ही सगळ्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत, पण त्या ऐकत नाहीयेत. त्यासाठी एकच आहे उपाययोजना, म्हणजे पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि कायदेशीर त्याच्यावरती बंधनं आणावीत. म्हणजे पुणे शहरातला गणपती उत्सव आनंदात आणि सुगुण व्हावा अशी आमची एक प्रामाणिक मला वाटतं का पोलीस ही कारवाई करू शकते? पोलीस का नाही करू शकत? इथनं पूर्वी केलंय ना पोलिसांनी, 32 स्टॉप यांच्यावर केली ना कारवाई. ज्या वेळेस भिंती उभ्या राहतात, माझी मान्य आयुक्तांना विनंती, आम्ही सगळ्या गणेश मंडळांची लोक आहेत इथं, आम्ही पण वेळोवेळी तेच सांगितले, भिंती स्पीकरच्या भिंतींना विरोध आमचा हा राहील. आम्ही भिंती उभ्या करत नाही, पण भिंती कुठल्या? तुम्ही म्हणताल की 4 स्पीकर लावले तर त्या भिंती होत नाही. भिंती त्यांना पण माहिती आहे कशा प्रकारच्या भिंती उभ्या केलेल्या आहेत. ठीक आहे. साऊंड हा कसा असावा, मी एक व्यावसायिक म्हणून भारतातल्या सगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे आणि सगळ्या ठिकाणी आम्ही केलेलो आहे. विसर्जन मिरवणूक ही आपली एकमेव पुणे शहरातली चर्चेचा विषय आहे, पण तुमच्या माध्यमातून मी सांगतो सर्व जनतेसाठी की केरळमध्ये धार्मिक मिरवणूक असताना पूर्णपणे एअरपोर्ट बंद ठेवतात. आणि साऊंड हा जो विषय आहे तो आपल्या पुणे शहरातल्या सर्व गणपती भक्तांनी आणि सर्व राजकीय आणि आपल्या लोकांनी ह्याचं प्रस्त, जसं कर्नाटकमध्ये रात्री संध्याकाळी 6:30 ते सकाळी 6:30 पर्यंत कोईमतूरला सद्गुरूंचं काम चालतं, मोठ्या प्रमाणात साऊंड असतो तिथं, 800 टॉप लावलेले असतात तिथं साहेब, परंतु कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होत नाहीये. आणि कोणताही साऊंड तुम्ही असावा तो छानपैकी असावा, याचा आम्ही डेमो सुद्धा साहेबांना आपल्याकडे आधी आहे त्याच्यातच एवढा त्रास आहे, ते अजून कोईमतूरचं काही आणू नका. हे जे आहे या देशातलंच येते ना साहेब, राज्य वेगळं आहे ना, प्रत्येक राज्याचे स्वतःचे. भारतात एकच नियम, भारतात प्रदूषणाचा एकच नियम पाहिजे. हे जे तुम्ही म्हणलाय ना, हे सुप्रीम कोर्टाचा नियम आम्हाला सगळेजण सांगतायत. सुप्रीम कोर्टाचा नियम आहे, पण हा नियम हा देशासाठी आहे. आपले नियम पाळतात त्याचा 100% आपल्याकडे का नाही पाळला? नियम पाळतात. म्हणजे आपल्याकडे त्याच्यावरती क्वांटिटीवरती बंधन नाहीये. आम्ही त्या दिवशी याच्यामध्ये सीपी ऑफिसमध्ये दाखवल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं 2 बेस 2 टॉप, आम्ही 4 टॉप 4 बेसवरती खूप छान साऊंड त्यांना रन करून दाखवला आणि सेम आवाजाला प्रेशर मीट दाखवला. प्रेशर मीटला आमचा आणि या आमच्या असोसिएशनचा आणि काही गणपती मंडळांचा विरोध आहे आणि तो राहणार. त्याच्याबद्दलचा सगळ्यांचा विरोध आहे. या सगळ्यासाठी एक धोरणात्मक पातळीवरती निर्णय होणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण त्याला अनिकेतच्या म्हणण्यानुसार यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवात सूट द्या. त्यानंतर निर्बंध मुक्त म्हणजे काय मी अजून सांगतो, आमचा प्लाझ्माला विरोध आहे, लेझर लाईटला विरोध आहे. प्लाझ्मा आणि लेझर लाईटला याच्यावर निर्बंध असू देत. निर्बंध मुक्त का म्हणतो आपण? प्रेशर मीड. हा, मग त्याच्यावर निर्बंध असू देत ना. कशावर? नाही. मग तुम्ही आता ऐका, माझा कुठल्याही वाद्याला विरोध नाही, कुठल्याही वाद्याला विरोध नाही. मग तुम्ही ज्या वेळेस आता कुणामुळे हे काल आली, ते माणूस काय म्हणला, तो गृहस्थ बापट साहेब, की म्हणले साऊंड वाजतात 2-2 साऊंड हे ढोल वाजतात 2-2 महिने. त्यावेळेस तुम्ही कुठं करता? आमचा स्पीकरला पण विरोध आहे आणि ढोलला पण. म्हणजे ढोल वाजले तिथं 200, त्याच्यामुळे हे कुणावर आलं? स्पीकरवाल्यांवर आलं.
स्पीकर काय वाजतो 2 ते 3 तास 2 ते 3 तास 2 ते 3 तास फक्त माझं म्हणणं एवढं आहे, तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला लेझर नकोय, स्पीकरच्या भिंती नको, प्लाझ्मा नको प्लाझ्मा नको, मग त्याच्यावरती निर्बंध असू देत ना की ते वापरायचं नाहीत म्हणून. निर्बंध मुक्त कसं काय काय निर्बंध ते कसं वाढणार हं? कसं हे करणार सण त्याच्या- उत्सव आहे, कळलं पाहिजे ना. अरे तुमचं म्हणणं आहे वापरू नका, बरोबर? ह्या भिंती तीन वापरू नका. हा, मग त्याच्यावरती निर्बंध घातला तर अडचण काय? तुम्हाला एक सांगतो साहेब, तुम्ही प्रेशर मी तेच म्हणतोय ना तुम्हाला, मग तुम्ही निर्बंध मुक्त का म्हणता? त्याला तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित हे करतो की तुमचं जे म्हणणं आहे, उलट आम्ही तर त्याला म्हणतोय ते वापरूच नका, आणि सगळ्या 99% मंडळांचं त्याला भाव आहे. रेकॉर्डवर येऊ द्यात, निर्बंध घालू द्यात त्याच्यावर, तुम्ही नाही का म्हणता? आम्ही लावणारच नाही ना कोण, आम्हाला प्लाझ्मा लावणारच नाहीये ना, लावणारच नाहीये ना, प्लाझ्मा लावणारच नाहीये. एक मिनिट, ते काय करतायत की प्लाझ्मामुळे जे चांगले स्पीकर वाजतात, ज्याच्यामुळे त्रास होत नाही, ते त्याच्यावर पण निर्बंध टाकतात. मग तो कसं टाकायचा? आमची मागणी काय, तुम्ही चांगले वाजून द्या ना. प्लाझ्माचे रेट स्वस्त आहेत. 60,000 साऊंड भेटतो साहेब, आणि हे 2-2.5 लाख रुपये घ्यायच्यात. 3,000 देतात. तुम्ही काय करायचे आपण घेऊया. मी 2 मिनिटं फक्त. मुद्दा असा आहे, यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे एलईडी नको, स्पीकरच्या भिंती नको, प्रेशर मीड नको ज्याच्यामध्ये खूप साऊंड्स असतात आणि त्याचा त्रास जास्त होतो. या सगळ्यांचं असं जरी म्हणणं असलं तरी एक मात्र नक्की आहे, गणेशोत्सव त्यांना निर्बंध मुक्तच हवाय. या एलईडी वरती, स्पीकरच्या भिंतींवरती, प्रेशर मीड वरती आणि लेझर वरती निर्बंध असायला हवेत का, तर त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की ते असायला हवेत, पण तसं जाहीर नका करू. बरोबर? जाहीर करा तुम्ही, जाहीर करा. मग तुमची ब्रँडेड साऊंड लावणारे आम्ही. ब्रँड ब्रँड त्यांचं म्हणणं आहे ज्या गोष्टींचा त्रास होतो अशा गोष्टी नको, त्याच्यावरती निर्बंध चालेल. बाकीचा गणेशोत्सव त्यांना निर्बंध मुक्त हवाय, ज्याने सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशा स्पीकरच्या भिंती लावल्या जातील. त्याच्यासाठी एक आचारसंहिता ते तयार करतायत एकत्रित, असं त्यांचं सांगणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साडे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी.